कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूरमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शासकीय महापूजा, बळीराजावरचं महाराष्ट्रावरचं अरिष्ट दूर करण्याचं शिंदे यांचं विठुरायाला साकडं। इस्रो आज CMS-03 या आतापर्यंतच्या सर्वात अवजड दूरसंचार उपग्रहाचं करणार प्रक्षेपण। मतदार यादीतल्या कथित घोळाविरोधात महाविकास आघाडीचा मुंबईत मोर्चा। लोकशाहीचं रक्षण करण्यासाठी सर्व पक्षांची एकजूट झाल्याचं महाविकास आघाडीच्या नेत्यांनी व्यक्त केलं मत। मतदार याद्यांमध्ये सुधारणा करण्याच्या मागणीसाठी न्यायालयात जाणार उद्धव ठाकरे, तर याद्या निर्दोष होईपर्यंत निवडणुका न घेण्याच्या मागणीचा राज ठाकरे यांचा पुनरुच्चार। महाविकास आघाडीच्या मोर्चाला भाजपाचं मूक आंदोलनानं प्रत्युत्तर। निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा फेक नॅरेटिव्ह पसरवण्याचा महाविकास आघाडीचा कट। भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा आरोप। मतदार यादीतल्या घोळाबद्दल आयोगाकडे तक्रार न करता मोर्चातून जनतेची दिशाभूल करण्याचा महाविकास आघाडीचा प्रयत्न। पराभवाची कारणं तयार ठेवण्यासाठी मोर्चा काढल्याचा बावनकुळे यांचा आरोप। GST दर कपातीनंतरही ऑक्टोबर महिन्यात GST संकलनात 4.5% अधिक वाढ। आणि महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत अजिंक्यपदासाठी आज भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात लढत।